नमस्कार. ज्योतिषी गुरुच्या या विशेष भागात मी आपल्या सर्व मेष राशीच्या लाडक्या आणि जिद्दी स्त्री पुरुषांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ फक्त एक भविष्य नसून तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक प्रवास असणार आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमच्या मनात भविष्याविषयी कोणतीही शंका किंवा उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ एक पलकही न लवता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजची ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. आजच्या या विशेष भागात आपण 20 ऑगस्ट 2026च्या या महत्त्वपूर्ण दिवसाचे संपूर्ण मेष राशीचे आजचे भविष्य अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. हा काळ आपल्यासाठी कसा असेल, कोणत्या ग्रहांची चाल आपल्या बाजूने आहे आणि कोणती अदृश्य शक्ती आपल्याला यश मिळवून देण्यासाठी हातभार लावत आहे, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि या रहस्याचा पर्दाफाश करण्यापूर्वी जर तुम्हाला आपल्या या लाडक्या चॅनलवर आणि आजच्या माहितीवर पूर्ण विश्वास असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या मेष राशीचा स्वभाव हा नेहमीच एका वेगळ्या ऊर्जेने भारलेला असतो. कोणतीही परिस्थिती असो, तुम्ही कधीही हार मानत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एक अनामिक हुरहुर लागली आहे. एक अदृश्य भीती किंवा संभ्रम तुम्हाला सतावतोय. तुम्हाला असं वाटते की आपण मेहनत तर खूप करतोय पण अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाहीये. कधीकधी आपल्याच माणसांकडून आपल्याला हवा तसा सपोर्ट मिळत नाही, ज्यामुळे मन थोडे उदास होते. पण काळजी करू नका, कारण आजचा दिवस तुमच्या या सर्व चिंतेवर एक मोठा पडदा टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज एक असा महत्त्वाचा संकेत तुम्हाला मिळणार आहे जो तुमचे येणारे दिवस पूर्णपणे पालटून टाकणार आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात एक अचानक आणि मोठा बदल होऊ शकतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आता आपण बोलूयात आपल्या कर्मभूमीबद्दल आणि करिअरबद्दल. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी एक नवीन ओळख निर्माण करणारा ठरणार आहे. समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. ग्रहांची स्थिती अशी सांगते की मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण पाहायला मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील आणि तुमच्या मताला आज विशेष महत्त्व दिले जाईल. पण येथे एक लहानशी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याच सहकाऱ्यांमधील काही लोक तुमच्या वाढत्या प्रगतीमुळे थोडे अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमचे गुप्तशत्रू कोण आहेत हे ओळखून पावले उचला. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला एखादी चांगली संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. फक्त कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. थोडा विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. आता वळूयात आपल्या सर्वात जिव्हाळ्याच्या विषयाकडे, म्हणजेच आर्थिक स्थिती आणि धनलाभाकडे. गेल्या काही महिन्यांपासून तुमची आर्थिक घडी थोडी विस्कळीत झाली होती. कुठे ना कुठे पैसे अडकले होते किंवा अचानक होणाऱ्या खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडले होते. पण मित्रांनो, आजचे राशी भविष्य आपल्याला सांगते की आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. अडकलेले पैसे किंवा उधारीवर दिलेले पैसे अचानक परत मिळाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळेल. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस सोन्यासारखा आहे. पण शेअर बाजार किंवा तत्सम धोकादायक ठिकाणी गुंतवणूक करताना मोठ्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. घाईघाईत घेतलेला आर्थिक निर्णय तुमचे मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे संयम बाळगणे हीच आजची तुमची सर्वात मोठी संपत्ती असणार आहे. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज तुमच्या घरात आनंदाचे आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात जे काही वाद किंवा गैरसमज झाले होते ते आज एका सुंदर संवादातून पूर्णपणे दूर होणार आहेत. तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि तुम्हाला प्रत्येक निर्णयात खंबीर साथ देईल.
जर तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नाची वाट बघत असाल तर आजच्या मराठी हॉरोस्कोपच्या गणनेनुसार तुमच्यासाठी लग्नाचे एखादे चांगले स्थळ किंवा प्रस्ताव येऊ शकतो, ज्याची चर्चा घरात सकारात्मक पद्धतीने पुढे जाईल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांची साथ आणि आशीर्वाद हेच तुमच्या जीवनातील सर्वात मोठे कवच आहेत. सायंकाळच्या वेळी कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवसभराचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जाईल. जर आतापर्यंतचा हा प्रवास आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जुळणारी वाटत असेल तर या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि तुमचा आजचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा, कारण तुमचे विचार आणि तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून आमच्या या मोठ्या परिवाराचा एक भाग व्हा, कारण येत्या काळात मेष राशीसाठी असे अनेक रहस्यांचे उलगडे आपण याच माध्यमातून करणार आहोत. आता आपण एका अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. आजचा दिवस हा फक्त भौतिक सुखाचा नाही तर आत्मपरीक्षणाचा आहे. बऱ्याचदा आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या मनाला मारतो. आज तुम्हाला जाणीव होईल की स्वतःवर प्रेम करणे किती महत्त्वाचे आहे. तुमची ऊर्जा हीच तुमची खरी पॉवर आहे. जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर जग कितीही विरोधात असले तरी तुम्ही तुमचा मार्ग स्वतः शोधून काढाल. हेच आजचे आपले खरे जेमिनी हॉरोस्कोप टुडे आहे आणि ज्योतिषीय सत्य आहे जे तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज मेष राशीच्या लोकांना पोटाशी किंवा थकव्याची तक्रार जाणवेल. कामाच्या अतिताणामुळे शरीराला विश्रांतीची नितांत गरज आहे. रात्रीची झोप पूर्ण करा आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडे नियंत्रण ठेवा. जास्त तेलकट किंवा बाहेरचे खाणे टाळा. सकाळी लवकर उठून थोडे चालणे किंवा हलकासा व्यायाम करणे तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा भरेल. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. आता वेळ आली आहे एका अत्यंत प्रभावी आणि सोप्या आध्यात्मिक उपायाची, जो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी जादूचे काम करेल. आजच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करणे आणि मारुती रायाला सिंदूर अर्पण करणे आपल्या मेष राशीसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. मंगळ ग्रहाची पीडा शांत करण्यासाठी आणि स्वतःमधील आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी आज सायंकाळी आपल्या घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा आणि ओम अंग मंगलाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला लाल रंगाच्या वस्तूचे किंवा अन्नाचे दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व काटे आपोआप बाजूला सारले जातील. जसा जसा दिवस मावळतीकडे जाईल तशी तशी तुमच्या मनातील उत्सुकता आणि आत्मविश्वासाची पातळी अजून उंचावत जाईल. आजचा हा दिवस तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. हे मराठी हॉरोस्कोप सांगते की येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येणार आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या धैर्याची, तुमच्या कष्टाची आणि तुमच्या या अफाट विश्वासाची. जीवनात कितीही संकटे आली तरी मेष राशीचा माणूस कधीही कोणासमोर झुकत नाही, हीच तुमची खरी ओळख आहे आणि याच ओळखीवर तुम्हाला पुढे चालायचे आहे. आपला हा प्रवास इथेच संपत नाही, तर हा तर केवळ एका मोठ्या विजयाचा आरंभ आहे. जाता जाता पुन्हा एकदा सांगू इच्छिते की श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर आपल्या लाडक्या मित्रांपर्यंत आणि कुटुंबातील सदस्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य ती दिशा आणि मार्गदर्शन मिळू शकेल. चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा मोठ्या भक्तिभावाने लिहून पाठवा श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमचे कल्याण होवो, तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि अपार यश लाभो, याच सदिच्छांसह मी आपली रजा घेते. धन्यवाद.